तर लातूर जिल्हा प्रशासनानं देखील नीट परीक्षेची तयारी केलेली आहे। आज होणारी फेरपरीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावरती कडक असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नीट पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा घेण्याचं ठरलं आणि त्यानंतर आज ही परीक्षा होत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये त्याची तयारी करण्यात आलेली पाहायला मिळते। लातूरमध्ये एकूण 14,687 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आणि जिल्ह्याभरातल्या 26 परीक्षा केंद्रावर ते परीक्षा देणार आहेत। त्याच अनुषंगाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही ची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आरोग्य पथके, ड्युटी मॅजिस्ट्रेट, स्टेट ऑब्झर्व्हर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपल्या बरोबर दयानंद कॉलेजचे कर्मचारी आहेत। सर, कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? विद्यार्थ्यांना काय गाईडलाईन सांगतायत? काही विद्यार्थ्यांना काही नंबर माहित नाही आहे, तर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आम्ही व्यवस्थित आमचे कर्मचारी सांगणार आहेत। सगळा स्टाफ आहे, कसली अडचण नाही। त्यांना आम्ही कुठल्या गोष्टीचं प्रवेश ज्यांना नाही समजलं तर आमचा स्टाफ आहे, त्यांना शिक्षण संस्था त्यांना संपूर्ण कॉपरेट करतायत। आतमध्ये त्यांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे। इमर्जन्सी डॉक्टरचे आहेत, डॉक्टर स्टाफ मध्ये आहे। इमर्जन्सी काही जरी अडचण झाली पूर्ण स्टाफ त्यांच्यासाठी आहे। पेपर फुटीचे जे कनेक्शन असलेले 2 सेंटर्स आहेत, लातूर आणि पुणे, या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येईल आणि त्या ठिकाणच्या परीक्षा घेण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्यात येईल। त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो की या परिसरामधील जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच प्रवेशद्वारा जवळच बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। ते प्रवेशद्वार बंद करण्यात आलेले, आतमध्ये विद्यार्थ्यांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नाहीये। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।